हो हो. करू सुरुवात. करा सुरुवात ताई. वसुदेव. हो, करते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्जानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथ पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर माऊली की जय। 61 पासून ना ताई. आम्हा तुल्याची कारणे तेची ते तुझशी बोलणे परी असो हे अंतःकरणे अवधान देही म्हणूनच आम्हाला श्लोक म्हणूनच आम्हाला तीच ती गोष्ट तुझ्याशी बोलावी लागते तर आमच्या बोलण्याकडे अंतःकरण पूर्वक लक्ष दे. तरी एके एकी गासुवर्म वाक्य माझे परम जे अक्षरे लेवणे परब्रह्म तुझ केवासी आले. हे मार्मिक अर्जुना, अत्युत्तम असे जे माझे वाक्य ते ऐक. ते वाक्य नसून अक्षर रूपाने प्रत्यक्ष परब्रह्म तुला आलिंगन देण्यास आलेले आहे. परी किरीटी तू माते नेने ना निरुते तरी गाजो मी इथे हे विश्वची हे. परंतु हे किरीटी तू खरोखर मला जाणत नाहीस ना, तर जो मी तुला इथे दिसतो आहे तोच हे सर्व विश्व आहे. श्लोक. नमे विदुषुरगणां प्रभवन् महर्षया हम्मादि देवानां महर्षीणांच सर्वशा. माझ्या प्रभावाला किंवा उत्पत्तीला ब्रह्मदेवा देवादी देवांचे गुण जाणत नाहीत. भृगु इत्यादी महर्षी माझ्या प्रभावाला व उत्पत्तीला जाणत नाही, कारण मी देवाचे व महर्षींचे सर्व प्रकारे कारण आहे. एतवेत मुखे झाले मन पवन पांगुळले रीती विन मावळले रवी शशी जेथ. हे माझे स्वरूप जाणण्याविषयी वेदाची वाणी कुंठित झाली, मन व प्राण याची गती थांबली व माझ्या तेजापुढे रात्र झाल्याशिवाय सूर्य व चंद्र मावळले. आगा उदरीचा गर्भ जैसा न देखे आपुले मातेशी वयास मी आगवे हा देवा तैसाने नव्हे काही. अरे, ज्याप्रमाणे उदरातील गर्भ आपल्या मातेचे वय जाणण्यास असमर्थ असतो, त्याचप्रमाणे माझ्यापासून उत्पन्न झालेले देव हे मला जाणण्यास समर्थ नाही. आणि जळधरा उदीचे मान मशंका नोळावडीचे गगन सेवी महर्षीचे ज्ञान न देखेची माते. आणि जलचरांना ज्याप्रमाणे समुद्राचा अंत नसतो किंवा मशकाला आकाश ओलांडता येत नाही, त्याचप्रमाणे महर्षींचे ज्ञान मला ओळखू शकत नाही. मी कवन पाके तुला कवनाचा के झाला या निरती करिता बोला कल्प गेले. मी कोण केवढा कोणाचा कुठे झालो या गोष्टीचा निश्चय करिता करिता युगाची युगे लोटली. काजे महर्षी आणि या देवा ये भूत जाता सर्वा मी आदी म्हणून पांडवा अवघड जाणता. कारण अर्जुना, हे सर्व महर्षी देव व इतर प्राणी या सर्वांचे मूळ मी असल्यामुळे मला जाणणे त्यांना कठीण पडते. उतरले उदक पर्वत वळगे जरी झाड वाढत मुळी लागे तरी मी झाले जगे जगे जाणीजे माते. पर्वतावरून खाली आलेले पाणी पुन्हा वर चढेल अथवा झाड वाढत असताना मुळाला लागेल तर माझ्यापासून झालेले जग मला जाणेल. का गाभे गाभे विन वटुगी वसवे जरी तरंगी सागरू साठवे का परमाणू माझी सामावे बोलू हा. किंवा जर झाडातील गाभा झाड व वन यांना कवटाळेल
अथवा लाटात समुद्र सामावेल तसा परमाणूमध्ये जगाचा समावेश होईल. तरी मी झाल्या जीवा महर्षी अथवा देवा माते जाणाया होवावा अवकाशोगा. तर माझ्यापासून झालेल्या जीवास महर्षीस किंवा देवास मला जाणता येईल. ऐसाची जरी विपाये सांडून पुढील पाहे सेविंद्रियाशी होय पाठी मोरा जो. याप्रमाणे जरी मी जाणण्यास कठीण आहे तरी सहज चुकून तो जो कोणी प्रवृत्तीची वाट सोडून इंद्रियांना पाठमोरा होतो इंद्रिय जिंकतो. पर्वतालागी वेगी बवडे दे सांडुनी मागिलीकडे महाभूतीच्या तडे माथ्यावरी. अशा रीतीने मग फिरल्यावर देह मागे सोडून देहभाव सांडून जो पंचमहाभूतांच्या पलीकडे जातो. यो मामज ग्रुपचं झालं ना आमच्या ग्रुपचं म्हणा ताई ताई तुम्ही अनम्यूट झालात. मंगलाताई अनम्यूट झालात तुम्ही. हा हो म्हणते ओ मामज मानादिं च वेति लोकमहेश्वरम असम्मूढ समर्थेषु सर्व पापे प्रमुच्यते. जो मला जनरहित कारणारहित व सर्व लोकांचा महेश्वर जाणतो तो मर्त्यामध्ये मनुष्यामध्ये मोहित न झालेला सर्व पापापासून सर्वता मुक्त होतो. तेथे रावणे ठाई ठिके स्वप्रकाशे चोखे अजत्व माझे देखे आपुल्या डोळा. अशा मनाची स्थिती कायम झाल्यावर निर्मळ आत्मप्रकाशाचे प्रकाशाने त्याच्या डोळ्यासमोर उत्पत्तीरहित असे जे माझे स्वरूप ते त्याला दिसते. मी आदिसी परू सकळ लोक महेश्वरू ऐशा माते जो नरू या परी जाणे. मी सर्वांच्या आरंभाच्याही पलीकडचा आणि सर्व लोकात श्रेष्ठ आहे असा मला जो मनुष्य याप्रमाणे जाणेल. तो पाषाणा माझी परशु जैसा रसा तू सिद्धरसु तैसा मनुष्या तू तो असू माझाची जाण. तो दगडात तसा परीस किंवा रसात जसे अमृत तसा सर्व मनुष्यात माझा अंश आहे असं समज. ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवहे ते सुखाचे कोंब येर माणूसपणते भांब अवलौकिक भागू. तो चालत्या बोलत्या नानाची केवळ मूर्ती व त्याचे अवयव म्हणजे सुखाचे अंकुर एरवी लोकदृष्ट्या त्याचे जे मनुष्यपण तो केवळ भ्रम होय. आगा अवचिता कापुरा माझी सापडला हिरा वरी पाडिल्या निरा न निघे केवी. अरे कापरात अवचित हिरा सापडला आणि त्याच्या जरी पाणी पडले तरी हिरा कापराप्रमाणे विरघळत नाही. तरी अवघाची गुणी वृद्ध जो महर्षी माझी प्रबुद्ध काश्यपादी प्रसिद्ध सप्त ऋषी. तर सर्व गुणांनी युक्त व महर्षी ध्याते असे जे कश्यपादी प्रख्यात 7 ऋषी आहेत. आणि काही सांगिततील जे का 14 तुल मुदल स्वयंमुखे वडील चारी म्हणू व आणखी जे 14 मनू आहेत त्यातील स्वयंवादी मुख्य जे 4 ते तुला सांगतो. ऐसे 11 माझ्या मनी झाले धनुर्धरा सृष्टीच्या व्यापारा लागून या. हे धनुर्धरा असे 11 भाव सृष्टीच्या उत्पत्ती करिता माझ्या मनापासून उत्पन्न झालेले आहे. जय लोकाची व्यवस्थता न पडे जे ह्या त्रिभुवनाचे काही न मांडे हे महाभूतांचे दळवाडे अचुंबित असे. जेव्हा लोकांची व्यवस्था लागली नव्हती ह्या व त्रिभुवनाची रचना झाली नव्हती तेव्हा पंचमहाभूतांचे समुदाय कार्य केल्याशिवाय जागचे जागीच स्तब्ध होते. तैसी हे झाले मग ही लोक केले ते अध्यक्ष रचून ठेवले ही जण. तेव्हा हे 7 ऋषी व 4 मुनी उत्पन्न झाले व त्यांनी अष्टलोकपाल उत्पन्न करून त्यांना सर्व जगतात मुख्य करून ठेवले. म्हणून 11 ही राजा मग हेर जग याच्या प्रजा एवं विश्व विस्तारू हा माझा ऐसे की जाण. म्हणून हे 11 जण राजाप्रमाणे असून इतर सर्व जग त्याची प्रजा आहे. अशा प्रकारे ह्या विश्व विस्तार माझाच आहे असे समज. पाहे आरंभी बीज ऐकले मग तेची विरडलिया बूड झाले बुडी कोंब निघाले
खांदी याचे. हे पा, पहिल्या प्रथम बीज एकटेच असते, मग तेच वाढल्यावर त्याचे बूड बनते व बुडाला कोंब निघून निघू लागून त्याच्या फांद्या होतात. खाद्यापासून अनेका फुटल्या नाना शाखा, शाखास्त्व देखा पल्लव पाने. फांद्यापासून पुष्कळ फाटे फुटून त्यांना कोमल पल्लव येतात. पल्लवी फुलफळ एव वृक्षत्व झाले सकळ, ते निधारिता केवळ बीजची आगवे. आणि पाने फुटल्यावर फुले व फळे येतात, त्याचप्रमाणे सर्व झाड बनल्यावर ते कारण दृष्टीने पाहून लागल्यास सर्व बीजच आहे असे सिद्ध होते. तैसे मी एकची पाहिले, मग मी तेची मनाते व्याले, हेत सप्तऋषी झाले आणि चारी म्हणू. त्याचप्रमाणे मुळारंभी मी एकटाच होतो, नंतर मजपासून मन उत्पन्न झाले व त्या मनापासून 7 ऋषी आणि 4 मनु उत्पन्न झाले. ही लोकपाळ केले, लोकपाळी विविध लोक सृजिले, लोकापासून निपजले प्रजा जात. त्यापासून इंद्रादी इष्ट लोकपाल उत्पन्न झाले व लोकपालांनी पुष्कळ प्रकारचे लोक उत्पन्न केले आणि त्या लोकांपासून सर्व प्राणी उत्पन्न झाले. ऐसेने हे विश्व येथे मीची विस्तारिलासे निरुते, परिभावाचे निहाते माने जया. याप्रमाणे खरखर सर्व विश्वाचा विस्तार मीच झालो आहे, परंतु हे ज्याला श्रद्धेने मान्य होईल त्याला समजणार आहे. एतां विभूती योगम च मम यो वेति तत्वता, सो विकंपेन योगेन युज्यन्ते नात्र संशया. जो माझ्या ह्या विभूतीला व घटनेला तत्वता जाणतो व तो निश्चल योगाने समयक दर्शनाच्या स्तरीय रूप योगाने युक्त होतो, यात काही संशय नाही. या लागी सुभद्रापती हे भाव या माझ्या विभूती आणि याच्या व्यापिले जग. यास्तव हे सुभद्रापते हे माझे 20 भाव व 11 विभूती यांनी सर्व जग व्यापले आहे. म्हणून गाया परी ब्रह्मादी पिपीलिंकावरी मेवा तुम्ही दुसरी गोठी नाही. म्हणून ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरी गोष्टच नाही. ऐसे जाणे जो साचे तयाचे रे झाले, या तयाचे हिरे झाले ज्ञानाचे. म्हणून हे उत्तमाधम भेदाचे दुःस्वप्न न देखे. अशा रीतीने माझ्या सत्य स्वरूपाला जो जाणतो त्यालाच खऱ्या ज्ञानाची जागृती झाली आहे आणि म्हणून उत्तम व वाईट अशा प्राण्यातील भेदांचे त्याला स्वप्नही पडत नाही. मी माझ्या विभूती अधिष्ठिल्या व्यक्ती हे अवघे योग प्रतीती एकची मानी. मी माझ्या युती व माझ्या युतीने युक्त असलेले प्राणी हे सर्व अनुभवाने एकच आहे असे समज. मनोनी संके येणे महायोगे, मज मानिला मानाचे न्यागे. येत संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी झाला. म्हणून खरोखर ज्या ज्ञानयोगाने मनोभावे करून मुद्रूप झाला तो कृतार्थ झाला, यात संशय नाही. काजैसे किरीटी माते भजे जो अभेदादीटी, तयाचे भजनाची नाटी सुती मज. कारण अर्जुना, अभेद दृष्टीने जो मला भजतो व त्याच्या भजनाच्या छंदाने मी त्याच्या पाशात अडकतो. म्हणून अभेद जो भक्ती योगू, ते शंका नाही नये नगू खगू, करिता ठेला तरी चागू, ते सांगितले षष्टी. म्हणून तो माझ्या ठिकाणी अभेद बोधाने भक्ती करतो, त्याला माझ्या प्राप्तीमध्ये खरोखर व्यत्यय येत नाही. अशी भक्ती करीत असता जरी तो मरण पावला तरी ते उत्तमच आहे, हे 6व्या अध्यायात पूर्णपणे सांगितलेले आहे. ते तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा, साध झाली तरी परियेशा बोली जेले. ती अभिहेत भक्ती कशी असते हे जाणण्याची जर तुझ्या मनात इच्छा झाली असेल तर सांगतो ऐक. हम सर्वस्य प्रभो मता सर्व प्रवर्तते, इति मत्वा भजन्ते मा बुधा भाव समन्विता. मी वसुदेव संदत परब्रह्म सर्व जगाची उत्पत्ती आहे, मजपासून सर्व जगत प्रवृत्त होते असे समजून परमार्थ तत्व विषयांच्या भावनेने युक्त असलेले तत्वतेचे मला भजतात, माझी भक्ती सेवा करीतात.
तरी मीच एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मज मज चिपापासून आघवा निर्वाहा हो याचा. अर्जुना, या सर्व जगाचा उत्पन्न करता व पालन करताही मीच एक आहे. कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पेगा आणि तया जळीची आश्रय तरंगा जीवनही जळ. अरे, ज्याप्रमाणे अनेक लाटांचा जन्म पाण्यातच होतो, त्यांना आश्रय पाण्याचाच असतो. त्यांचे जीवनही पाणीच असते. आयशे अवघाची ठाई तया जळची जेवी पायी तैसा मी वाचुनी नाही विश्वी ही. आणि त्याप्रमाणे त्यांना असे जसे सर्व ठिकाणी पाणीच आहे, त्याचप्रमाणे सर्व विश्वात माझ्याशिवाय दुसरे काही नाही. आयशा व्यापका माते मानून जे भजती भलते ते परिसाचो कार्य उदिते प्रेम भावे. अशा प्रकारे मी सर्व व्यापक आहे असे जाणून जे खऱ्या उत्कंठेने व प्रेमभावाने वाटेल त्या ठिकाणी मला बसतात. देशकाळ वर्तमान अवघे मदशी करुणी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनची विचरे. देशकाल वर्तमान व सर्वांपासून मी भिन्न नाही असे जे जाणतात, ज्याप्रमाणे वायू आकाशरूप होऊन आकाशातच संचार करतो, ऐसे निज ध्यानी खेळत सुखे त्रिभुवनी जगदुपामणी साठवणी माते. त्याप्रमाणे जे आत्मज्ञानी सर्व व्यापक असा जो मी, त्या मला मनात आठवून सुखाने त्रिभुवनात कालक्रमणा करतात. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. आणि जो जो प्राणी दृष्टीस पडेल त्याला त्याला ईश्वर समजणे हा माझा खरा भक्तियोग आहे असे समज. मच्चिंता मद गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत्यांचे मा नित्यम तुष्ययंती च रमंती च. ते माझे भक्त तत्वे तत्ववेते ज्याचे चित्त मज वासुदेवामध्ये आहे, असे माझ्यामध्येच ज्याची सर्व इंद्रिय आहे, असे ओत्साते शिष्य आचार्यापासून ऐकलेले भगवंत तत्व आपापसात समजावून देत असतात व मला सतत ज्ञान वीर्याधिकाच्या योगाने विशिष्ट म्हणून सांगतात आणि त्यामुळे संतोष पावतात व रममाण होतात. चित्ते मीची झाले मियाची प्राणे झाले जीवो मरो विसरले बोधाची आबुली. ते चित्ताने मद्रूपच झाले व माझ्या योगाने ज्याचे प्राण तृप्त आहे व जे ज्ञानाच्या नादात जिवंतपणाचे किंवा मरणाचे त्यांना भान नाही, मग त्या बोधचेनी माझे नाचती संवाद सुखाची भोजे. आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी. नंतर बोधाच्या जोरावरी ते कौतुकाने संवाद सुखात नाचू लागतात. अशा स्थितीत एकमेका मधील देण्या घेण्याचा व्यवहार ज्ञानाचा होतो. जैशी जवळकेची सरोवरे उचंबळल्या कालवती परस्परे मग तरंगशी दवळलारे तरंगची होती. ज्याप्रमाणे जवळ असलेले तलाव पाण्याने भरून गेल्यावर त्याचे पाणी एकमेकात मिसळते आणि मग लाटात आश्रयभूत होतात, तैसी हेर हेराची मिळणी पडता आनंद कल्लोळाची वेणी ते ते बोधाची लेणी बोधची मिरवी. त्याप्रमाणे ज्ञानी एके ठिकाणी मिळाल्यावर ब्रह्मानंद रूपी लाटा एकांत एक मिसळतात व त्या ठिकाणी आत्मबोधाचा अलंकार घालून मिळवतो. जैसे सूर्य सूर्याते ओवाळले की चंद्रे चंद्रम्यासे दिदले ना तरी सरी सेनी पांडे मिनिले दोन्ही ओग. ज्याप्रमाणे सूर्याने सूर्यालाच ओवाळावे किंवा चंद्राने चंद्रालाच आलिंगन द्यावे अथवा दोन ओग सारख्या योगतेचे म्हणजे एकरूप होतात. तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसाण तरत सात्विकाचे ते संवाद तुष्पतीचे गणेश झाले. त्याचप्रमाणे ब्रह्मक्याचा संगम होतो, त्यात अष्ट सात्विक भावरूपी केर कचरा तरंगून आला म्हणजे ते ध्याते संवादरूप चौहाट्यावरील अधिपती बनतात. तेव्हा त्या मा सुखाचे निभरे दावणी देहाचे गाव बाहेरे बाहेरे व्याधाले तेने उद्गारे लागती गाजो.
तेव्हा त्या ब्रह्मानंदाच्या भरात देवरूप गावाच्या बाहेर धावू लागून माझ्या प्राप्तीमुळे संतोष झाला अशी मोठमोठ्याने गर्जना करू लागतात. पे गुरु शिष्याच्या एकांती जे अक्षरा एकाची वदती ते मेघाची या परी त्रिजगती गरती सेंग. गुरु शिष्याच्या एकांतात जो एका अक्षरी मंत्र सांगावयाचा तो सर्वजण मेघाप्रमाणे तिन्ही लोकात गर्जना करून सांगतात. जैसी कमळ कळिका झालेपणे हृदयीच्या मकरादाते राखोनेने दे राया रंका कारणे आमोदाचे. ज्याप्रमाणे कमळाची कळी विकसित झाल्यावर आपल्यातील मकरंद झाकू शकत नाही आणि राजापासून रंकापर्यंत सर्वांना आपल्या वासाची मेजवानी करते. तैसेची माते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत मग तया विसरा माझी विरत आघे जीवी. त्याप्रमाणे जगतात माझे गुण गाऊन गाण्याच्या भरात जे ते स्तब्ध राहतात, देवभाव राहत नाही. त्या स्थितीत त्यांचा जीवभाव व देहभाव हे दोन्ही हरपतात. आयसे प्रेमाचिनी भौसपणे नाही राती दिवो जाणणे केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेहाजिही. आणि अशा प्रेमभरात ते रात्र व दिवस जाणत नाही. अशा प्रकारे जे आत्मतत्वाने माझे सुख परिपूर्ण घेतात तेषा श्लोक थांबूयात ताई. तेषां ताई? थांबू का ताई? हो, हो थांबा थांबा. हो चालेल. पसायदान घ्या. आज आपले हो भरपूर झाले उलट आणि छान म्हणलं तुम्ही. हो चालेल. हो. आता विश्वात्मके देवे येणे व्याज्ञे तोषावे तोषोणी मद द्यावे पसाय दानये. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जे मांचील तो ते लाभो प्राणी सात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांधी आळी अनव्रत भूमंडळी भेटू तो तया होता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे हरणव विहू विषांचे चंद्रमे जे अलांछन मात्रंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिने लोकी भजितो आदिपुरकी अखंडित आणि ग्रंथोपविजय विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजय हुवा विजी एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो आहोईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुखिया ज्ञानेश्वर माऊली जय पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण कृष्णा. ताई मी पहिल्याच वेळेस वाचल्या घाबरत का? छान झालं ते, छान झालं. अच्छा, कोणी याविषयी बोलू शकेल? आजचे अध्याय कोणी सांगू शकेल? थोडं विश्लेषण करू शकेल? विश्लेषण सांगितलं दादा? मंगलाताई तुम्ही सांगत होतात ना काहीतरी आता म्हणाला. सांगा, तुम्हाला काय कळालं ते तुम्ही सांगा. हॅलो, ज्ञानी माझा लोकांचे लक्षण हा बोला. बोला ताई. बोला ताई, तुमचा आवाज येत नाहीये. याच्यात गुरुचं ज्ञान सांगितलेलं आहे. मला एवढं नाही सांगता येणार दादा. काही तसं काहीच वाटून घेऊ नका, सांगा. जो भाग आवडला तो सांगा. हा.
याच्यात त्यांनी सांगितलं की राजा असो रंका असो बा, त्यांना एकच हे मेजवानी मिळणार आहे भगवंताकडनं. आणि याच्यात गुरुची प्राप्ती कशी झाली बा, गुरुचं हे कसं झाले एकांत एक मंत्र, ते सर्वजण कसे गर्जना करतात गुरुची ते सांगितलेले. हम्म. छान. हो हो हो. अजून कुणाला काही सांगायचंय सांगा. बोला तर. आता कोणीतरी हात वर केला. हा, सीमाताई. अनम्यूट करा स्वतःला आणि सांगा. हो. आहे का दादा दुसरं आणखी? जय श्रीकृष्ण. दुसरं आहे का कोणी? हा, नाही नाही, सांगा सांगा हा, सांगा. मी सीमा तिने बोलते. दुसरं कोणी आहे का सीमा? मी नाही नाही, बोलू ना? तुम्हीच. हा, बोला. हा, जय श्रीकृष्ण. प्रथम वंदन गुरुचरणी. सर्वांना जय श्रीकृष्ण. आणि गणेश जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. कारण बुद्धिदाता हा गणेश आहे आणि सरस्वती माता दैवत आहे, त्यामुळे गुरूंना वंदन करून सगळ्यांच्या चरणी नमस्कार करून माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. गुरुची महती या अध्यायामध्ये सांगितलेली, या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. म्हणून नरजन्माचं जर सार्थक करायचं असेल तर गुरुचरणी हे लीन व्हावंच लागेल. आणि म्हणून 84 कोटी योनीमधनं माणसाला फिरायचं आहे. त्याला साथ जर देतील खरे खरे ते गुरु आहे. गुरुशिवाय आपण हा भवसागर तरणं शक्य नाही आहे गुरुशिवाय. म्हणून गुरुची महती खूप छान सांगितलेली आहे. आणि या संसारातनं बाहेर पडताना कसं पडायचं, संसाराचा भवसागर पार कसा करायचा, हे या अध्यायामधून गीतेमधून आपल्याला अनुभवायला येत आहे. म्हणून म्हटलं आहे, गुरु तात गुरु माता गुरु बंधू गुरु सखा, गुरु विना दुजे ना काय, वंदू मी गुरुचे पाय, वंदू या गुरुचे पाय. आणि एक आहे दादा, एक म्हणू इच्छिते मी. माझी देव पूजा बाळ, देव पूजा पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा, माझी देव पूजा बाळ, देव पूजा पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा. गुरुचरणाची माती तिची माझे भागीरथी, देव पूजा बा, देव पूजा पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा. गुरुचरणाचा बिंदू तुझी माझा क्षीर सिंधू, देव पूजा बा, देव पूजा पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा. गुरुचरणाचे ध्यान त्याची माझे संध्या स्नान, देव पूजा बा, देव पूजा पाय तुझे गुरुराया, माझी देव पूजा. शिवदिन केशर पाही सद्गुरु वाचुनी दैवत नाही, देव पूजा बा, देव पूजा पाय तुझे गुरुराया, पाय तुझे गुरुराया, पाय तुझे गुरुराया. जय श्री कृष्ण. खूपच सुंदर. म्हणजे ताई, तुमचं वाचन पण सुंदर झालं आणि सीमाताईंनी फार सुंदर प्रकारे गीत गुरुचं गायलं. म्हणजे मनापासून त्या त्या गात होत्या आणि मनाला आनंद झाला. म्हणजे असं थँक्यू दादा. नेहमी मला वाटतं की गुरुची गुरु कृपा आणि ज्येष्ठांचा गुरु आशीर्वाद असावा हेच मागणं आहे गुरुला. हो, बरोबर आहे. आणि गुरूंच्या चरणापाशी काय असतं, तर गुरूंच्या चरणापाशी सर्व ब्रह्म असतं. म्हणजे सर्व सृष्टीतलं परब्रह्माचं ज्ञान हे कुठं मिळेल, तर त्याचं त्याचं ठिकाण कुठलं, तर त्या परब्रह्माच्या ज्ञानाचं एकमेव ठिकाण म्हणजे गुरूंचे चरण होत.
बाकी दुसऱ्या कुठेही तुम्हाला गुरु म्हणजे कुठेही ब्रह्माचं ज्ञान मिळणं अशक्य आहे. बाकी जे असतील ते फक्त शब्द असतील. पण अनुभवजन्य ज्ञान कुठे मिळवायचं, तर ते गुरूंच्या चरणापाशी मिळवायचं. आता पहा, आपण विभूतिपाद हा योग म्हणजे शिकतो. आता विभूती या शब्दाचा अर्थ काय, तर ज्या परमेश्वराचे अंश ज्या ज्या प्राणी मात्रांमध्ये, म्हणजे मानव असो, प्राणी असो किंवा वस्तुमात्र, या सर्व ठिकाणी जो परमेश्वराचा अंश आहे, त्या अंश आणि जो प्रकर्षाने अंश तिथे प्रकट झालेला आहे किंवा तो भाव जिथे प्रकर्षाने प्रकट झालेला आहे, अशा ठिकाणी परमेश्वर वसलेला आहे हे दाखवण्याचं काम विभूती योग करतो. आता विभूती योग का महत्वाचा आहे, किंवा ज्ञानेश्वरांनी पहा, ह्या योगामध्ये ज्ञानयोग म्हणजे आपण 9व्या अध्यायामध्ये ज्ञान ज्ञान भक्ती आणि योग ह्या तिन्हीचा सारांश घेतला. त्याचा म्हणजे त्याचं गुह्य समजून घेतलं. ते गुह्य समजून झाल्यानंतर आता सुरुवातीला या प्रस्तावनेमध्ये, म्हणजे सुरुवातीचे सर्व ओव्या या प्रस्तावनेच्या आहेत, त्याच्यामध्ये 3 भागात त्या विभागलेल्या आहेत. एक म्हणजे पहिलं म्हणजे गुरूंचं महत्व सांगितलेलं आहे, म्हणजे सद्गुरूंचं महत्व किती आहे या जगात हे सांगितलेलं आहे. पण सद्गुरूंशिवाय म्हणजे असं मी नेहमी म्हणतो की गीतेचा अभ्यास असो, ज्ञानेश्वरीचा अभ्यास असो किंवा धर्मग्रंथांचा अभ्यास असो, त्याच्यातून काय होईल, तर एका चांगल्या उपासनेला सुरुवात होईल, नामस्मरणाने चित्त शुद्ध होईल आणि आपण सद्गुरूंच्या चरणांशी बसायला योग्य होऊ. म्हणजे स्वतःला आधी शुद्ध केल्याशिवाय सद्गुरूंपाशी जाणार कसं? आणि हे शुद्धी करण्याची प्रक्रिया म्हणजे ज्ञानेश्वरी वाचन आहे किंवा गीतांचं पारायण आहे, बरं. आणि आता सद्गुरूंच्या चरणाशी बसल्यानंतर आपल्याला ते ईश्वर म्हणजे काय हे समजून सांगतील, म्हणजे उपस्थित म्हणजे त्यांच्या पायाशी बसणं आणि ज्ञान घेणं. आणि मग ते ज्ञान झालं म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, तर आत्मज्ञान म्हणजे स्वतः तू कोण आहेस हे जाणलं. हे कुठं शक्य आहे, फक्त गुरूंच्या चरणापाशी शक्य आहे. आणि मग त्या ईश्वराला जाणण्यासाठी आपल्याला सद्गुरूच त्या ईश्वरापर्यंत घेऊन जातील. ईश्वराला संपूर्ण जाणणं शक्य आहे का? नाही. वेदही म्हणतात शक्य नाही. आणि साहजिक आहे की जे सर्व व्याप्त आहे, जे सर्व ठिकाणी पसरलेलं आहे, अशा सर्व भावांनी व्यक्त झालेलं आहे. म्हणजे असं भगवंतांनी माऊलींनी ओळींमध्ये सांगितले, सुंदर सांगितले की अशा सर्व भावांमध्ये मी व्यक्त झालेला आहे, सर्व मनूंपासून व्यक्त आहे, सप्तर्षींमधून व्यक्त झालेला असा जो मी आहे, त्याला समजणं हे अत्यंत दुर्मिळ आहे, म्हणजे नाहीच, शक्यच नाही. म्हणजे जो असं म्हणतो की मला परमेश्वर कळाला, त्याला तो कळालेलाच नसतो. आणि जो म्हणतो मला काही कळालं नाही, त्याला तो कळालेला असू शकतो, बरोबर. म्हणजे परमेश्वराचं संपूर्ण स्वरूप हे समजणं म्हणजे आधीपासून अंतापर्यंत, म्हणजे अनंत, इन्फिनिटी असं त्याला म्हणतात. म्हणजे इन्फिनिटीला समजून घेणं शक्य आहे का? शक्यच नाही. म्हणजे अनादी गोष्टीला समजून घेणं शक्यच नाही. फक्त त्याची जाणीव करून देण्याचं काम आपल्याला सद्गुरू करून देतात. म्हणून सद्गुरूंचं महत्व आहे. आता हे समजण्यासाठी म्हणजे काय, तर आपण ज्ञानभक्ती काय हे शिकलो, सद्गुरूंचं महत्व समजलं. आता विभूती योगातून काय सांगायचं, तर ते भाव जे प्रकट झालेले आहेत, जे आपल्या दृश्य विश्वामध्ये दिसतात, ते ईश्वररूपी भाव आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न भगवंत करतात. किंवा माऊली तर किती सुंदर सुंदर उदाहरणं देऊन आपल्याला सांगतात, म्हणजे सांगत आहेत. आणि हे जर का आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यातून 3 गोष्टी घेण्यासारख्या आहेत. एक म्हणजे परमेश्वराचं विश्व हे सर्व चराचरात भरलेलं आहे, सर्व ठिकाणी परमेश्वरच आहे. आणि सर्व ठिकाणी अशी जगातली कुठलीच गोष्ट नाही की जिथे परमेश्वर नाही, बरोबर. आता परमेश्वर नाही ही संकल्पना रुजवायची कशी एका सामान्य पातळीवर? बघा, मी एक सामान्य मनुष्य आहे किंवा मी एक सामान्य गृहिणी आहे, मी एक सामान्य मनुष्य आहे, मी घरात काम करणारा व्यक्ती आहे. आता हे समजून कसं घ्यायचं की सगळीकडे परमेश्वर आहे? तर
प्रत्येक माणसाला एक आपला नावडता व्यक्ती, नावडती वस्तू, नावडती गोष्ट असते आयुष्यात, बरोबर. आणि ते व्यक्ती समोर आलं की आपल्याला थोडंसं वाईट वाटतं, राग येतो, बरं. तर ज्या क्षणापासून तुम्हाला त्या नावडत्या गोष्टींमध्ये सुद्धा परमेश्वर बघायची सवय लागेल, त्या दिवशी तुमची दृष्टी व्यापक झाली असं समजा. म्हणजे काय की पहा, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींविषयी आपल्याला प्रेम असतं, बरोबर. पण जी गोष्ट आपल्याला आवडत नाही त्याविषयी सुद्धा प्रेम सुटायला लागलं की समजायचं की आपण योग्य मार्गावर आहोत, बरोबर. म्हणजे त्याचं उदाहरण मी असं देतो की आई असते पहा, आईला सुंदर गुटगुटीत दिसणारं बाळ जसं आवडतं तसं त्याला शेंबडं बाळ पण तिथंच असतं, बरं. तर ती कधीच त्याच्यामध्ये फरक करत नाही. शेंबडा असला तरी तो तिचाच पुत्र किंवा पुत्री असेल, आणि सुंदर दिसणारी असली तरी सुद्धा तो तो तिचाच पुत्र आणि पुत्री असेल. तसंच त्या परमेश्वरापुढे आहे. त्या परमेश्वरापुढे कोणीच अ, लाडका आणि कोणीच दोडका असा काही प्रकार नाही, बरोबर. तो सर्वांना